तर संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्री पदाची चर्चा असताना आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरलेला आहे। येत्या 2 डिसेंबरला महायुतीचा शपथविधी होण्याची दाट शक्यता आहे। मुंबईमध्ये 1 डिसेंबरला भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे अशी सुद्धा माहिती आहे। या बैठकीमध्ये विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्यात येणार आहे आणि त्यानंतर सरकार स्थापनेचा दावा केला जाईल। शपथविधी कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री उपस्थित राहतील। त्यामुळे आता सुरक्षिततेच्या कारणास्तव ब्रेबॉर्न स्टेडियम किंवा बीकेसी या ठिकाणी शपथविधीचा सोहळा होण्याची शक्यता आहे। वानखेडे स्टेडियम, शिवाजी पार्क आणि आझाद मैदान उपलब्ध नाही, त्यामुळे इतर पर्यायांचा वापर होतोय। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, आपण बघतोय एकीकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाहीये, उपमुख्यमंत्री पद घेण्यास शिंदेंचा नकार बघायला मिळतोय। या सर्व मोठ्या घडामोडी होत असतानाच शपथविधीचा मुहूर्त मात्र ठरला असल्याचं कळतंय। नेमकं काय घडतंय? नक्कीच 2 तारखेला आहे तो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथविधी आहे तो पार पडताना पाहायला मिळणार। ही तारीख जवळपास निश्चित झालेली आहे। मात्र या तारखेला जे मैदान उपलब्ध पाहिजे ते मैदान सध्या जी चर्चा होती ती वानखेडे स्टेडियम, मात्र वानखेडे स्टेडियमवर मॅच सुरू आहेत आणि या मॅच सुरू असल्यामुळे या ठिकाणचं मैदान आहे ते उपलब्ध होऊ शकत नाही। दुसरं जे मैदान होतं ते म्हणजे शिवाजी पार्कला आणि 6 डिसेंबरचा कार्यक्रम असल्यामुळे या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने आहे ती तयारी सुरू केलेली आहे। तर दुसरीकडे जर बेबॉर्न स्टुडिओ जे वानखेडेच्या बाजूलाच आहे त्या ठिकाणी आहे तिथे चाचपणी आता सध्या सुरू केलेली आहे। त्याचबरोबर बीकेसीतल्या मैदानामध्ये देखील आहे ही चाचपणी सुरू केलेली पाहायला मिळते, जेणेकरून जेव्हा शपथविधी पार पडेल या शपथविधीसाठी आहे ते केंद्रातले अनेक मंत्री आहेत ते शपथविधीला येतील। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या शपथविधीला येण्याची शक्यता आहे ती वर्तवली जात आहे आणि त्याचबरोबर इतर राज्याचे मुख्यमंत्री देखील आहेत ते शपथविधीला येतील। त्यामुळे सुरक्षेची काळजीसाठी संदर्भामध्ये 2 ठिकाणचे मैदान आहेत याची चाचपणी आहे ती सुरू झालेली आहे। मात्र काही ठिकाणचे मैदान उपलब्ध नसल्यामुळे हे 2 ठिकाणचे मैदानांची चाचपणी आहे ती सुरू होताना पाहायला मिळते। निश्चितच खूप खूप धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या सर्व माहितीसाठी। तर एकंदरीत जर आपण बघितलं तर मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा मुख्यमंत्री पदाचा चेहरा या संदर्भात जरी अधिकृत घोषणा झालेली नसली तरी देखील शपथविधीची तारीख मात्र आता निश्चित झालेली आहे आणि 2 डिसेंबरला शपथविधी होणार असल्याचं कळतंय।